हे गाईज, मी आहे संस्कृती। तर आज मी आणि माझी गर्ल गँग आलो विसापूर फोर्टला। आधी आम्हाला वाटलं होतं आम्ही रस्ता चुकलोय, पण आम्ही बरोबर चाललो होतो। फर्स्ट टाइमच एवढा मोठा ट्रेक करत असलो तरी आजचा प्रवास खास आहे। 5 ते 6 किलोमीटरचा डोंगर चढून आता कुठे आम्ही विसापूरच्या पायथ्याशी आलोय। एकीकडे होता लोहगड तर इकडे आहे विसापूर। आम्ही विसापूर गडाच्या दिशेने चलत राहिलो। 10 मिनिटांनंतरून आम्ही या गडाच्या कमानीपर्यंत पोहोचलो। सो इथून खरा गडाचा ट्रेक सुरू झाला। आधी सर्वांनी काट्या घेतल्या कारण की सपोर्टची गरज होती। पहिल्यांदा वाटलं होतं ट्रेक सोपा असेल, जसं जसं पुढे चाललो होतो पाय दुखायला लागले होते। त्यात चिखल, घसरणारे दगड आणि दम सुद्धा लागत होता। आणि हा रस्ता तर तुम्हीच बघा, खूप डेंजर रस्ता आहे। तसं तर विसापूर फोर्टचा ट्रेक हा मीडियम हार्ड ट्रेक मध्ये येतो, पण आम्ही नवीन ट्रेकर होतो तो आमच्यासाठी जरा जास्तच हार्ड होता। तरी पण आम्ही व्यवस्थित तो पार करत होतो। कधी पाय घसरले, कधी श्वास अडकला, पण मनात एकच विचार होता, वर पोहोचलो की आपल्याला छत्रपतींची भेट होईल। आणि फायनली वर पोहोचलो। धुक्यात हरवलेला किल्ला डोळ्यासमोर दिसला तेव्हा सगळा थकवा विसरलो। मनात एकच भावना आली, हा फक्त ट्रेक नव्हता तर आमच्यासाठी महाराजांपर्यंत पोहोचण्यासारखा अनुभव होता। सगळ्यांनी तिथे जेवण वगैरे केलं, किल्ला मस्त आम्ही फिरलो आणि तुम्हाला आता हा रस्ता दाखवते। एवढा डेंजर रस्त्याने आम्ही वर आलो होतो। आता रिटर्न जायच्या वेळेस आम्ही म्हणले ह्या रस्त्याने नको जायला, दुसरा एक रस्ता आहे त्याने जाऊ। चलत 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 आलोय इकडे बघा, इथून अख्ख्या जंगलातून चलत 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 इथं आलोय। आता आम्हाला इथून खाली जायचं ना, रस्ता किती डेंजर। नेण्याचा रस्ता खूप डेंजर होता, पण आम्ही पार केलं। सगळे आता खूप थकले होते आणि आता आम्ही चाललोय घरी। बाय गाईज।